नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर रविवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं होतं. या आंदोलनानंतर आता अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आंदोलनावर निशाणा साधलाय. सरकार नाशिक पुणे रेल्वे मार्गाबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलन करण्याची आणि विनाकारण राजकारण करण्याची गरज नाही असा टोला विखे पाटील यांनी लगावलाय. माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया. की नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भामध्ये सातत्यानं या भागातल्या लोकांचं आंदोलन सुरू होतं. अकोला तालुक्यातल्या लोकांचं आंदोलन सुरू होतं. मध्ये पहिला प्रस्ताव जो मान्य केला होता, जो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने रेल्वेच्या तयार केला होता, त्यात 50% भागीदारी करायचं ठरलं होतं. आता पुन्हा काही कोणाच्या तरी डोक्यात आलं आणि तो अर्थ स्टेशन जे आहे नारायणगावचं, त्यामुळे तो फिजिबल होत नाही. असं काही जगात असं काही रॉकेट सायन्स नाही आहे की त्याचा परिणाम रेल्वे गेल्यामुळे परिणाम होणार आहे. म्हणून मला खरं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करायचं आणि धन्यवाद द्यायचे आहे. अतिशय योग्य मार्ग माननीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आपल्या देशाचं भूषण माननीय डॉक्टर काकोडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे रेल्वेचे अधिकारी त्याच्यामध्ये सब मेंबर आहेत. आपले दोन्ही विभाग आयुक्त पुणे नगरचे मध्ये आहेत. मार्ग निघेल ना. मला वाटतं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे जे चक्काजाम आंदोलन जे चाललेले करण्याचं काम, त्यांना माझं या निमित्तानं आव्हान आहे की ते करण्यात काही असेल नाही ना. विनाकारण एखाद्या प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा आता मार्ग निघतोय, मार्ग काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, सरकारने पाऊल उचललेलं आहे. म्हणून मग आता हा आंदोलनाचा फार्स करण्यापेक्षा काकोडकर समितीचा जो अहवाल येईल त्याची आपण वाट पाहूया.